थोडंसं जाऊया। अतिशय प्राचीन असा हा अभंग आहे आणि अर्थातच या गाण्याचे जे मूळ गायक आहेत आणि संगीत नियोजन ज्यांनी केलेलं आहे ते भरत पलवल, त्यांच्यासोबत धनपाल सिंग राजपूत यांनी संगीतकार म्हणून काम केलेलं आहे। भरत पलवलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर अतिशय वरच्या पट्टीतला आवाज असून सुद्धा शवनाईची तरलता ही त्याच्यामध्ये जाणवायची असं म्हटलं जायचं। भावपूर्ण आवाजाने जगभरातील श्रोत्यांना त्यांनी मोहित केलेला आहे। मूळ ग्वाल्हेर घराण्याचे पंडित यशवंतबुवा जोशी यांच्या हाताखाली त्यांचं प्रशिक्षण झालं आणि त्यांच्यावर कलात्मकतेची अतुलनीय कृपा असल्यामुळेच अष्टपैलू अशा पद्धतीचं संगीत क्षेत्रातलं हे व्यक्तिमत्व, मध्यम आणि वेगवान अशा पद्धतीच्या टेम्पोमध्ये गाणारे भारतीय शास्त्रीय संगीतातलं एक प्रसिद्ध असं हे व्यक्तिमत्व आहे। आध्यात्मिक आणि धार्मिक गायक तसंच भारताच्या सांस्कृतिक वारशाचे ते राजदूत मानले जातात। अतिशय सुंदर असा हा आवाज आणि त्यांनी सादर केलेलं हे जे गीत आहे भरत पलवलींच्या बाबतीत एक आठवण फार सुरेश वाडकरांचीच सांगण्यासारखी आहे। सुरेश वाडकरांनी एका कार्यक्रमामध्ये, मला वाटतं दूरदर्शनच्याच कार्यक्रमामध्ये असं म्हटलं होतं की भरत पलवली ज्यावेळी गायला लागतो त्यावेळी अंगात भूत संचारतं। अशा वरच्या पट्टीचा आवाज हा भरत पलवलींचा आहे। आपल्यासमोर सादर करणारे विजय पाटील सर।